नमस्कार. मी आज पारगाव खंडाळा इथल्या शिवारातनं मोठ्यांच्या शिवारातनं बोलते. किती केली होती मावशी ज्वारी? किती ज्वारी केलेली? ज्वारी केली की दोन पहिल्या. किती झाली असेल? ही तुमचीच आहे ना इकडची? अगं बाई, तुम्ही सकाळपासून काढताय. किती काढली या? कुठल्या जातीतली ही कणस? गोळा. गोळा का? दुसरी दगडी पण असते ना? दगडी असते पण पसरलेली असते. होय. मग खायला कुठली चांगली? गोळा. पण ह्या वर्षी जरा उत्पन्न कमी आहे ना का जास्त? जास्त पाणी चालू म्हणलं की उत्पन्न कशाची पावसाचं असतं म्हणजे राणे ही असते ते. होय. ह्या वर्षी पाऊस नाही झाला ना जास्त. पेरलं की पाणी पुस्तक काढायचं असतं. होय. बघ तुमचे हात बघा कसे झालेत. काय ग किती हात खही झालेत ना. संध्याकाळी तेल वगैरे लावता का नाही? खोबरेल तेल. किती कष्ट करायला लागतं ना शेतकऱ्याला, आहे का नाही? ज्वारी किती महाग आहे. हो. इकडे घाम निघतो ती गेला कुठे. आता सोनं बघा की, सोनं किती वाढले या. आणि त्याच्या पद्धतीनं ज्वारी वाढली का? हो. रोज 800-900 सोनं वाढते आणि ज्वारीचा दर 5000च्या वर जाईनच, आहे का नाही? हो. सगळं महागाई सगळ्या ह्याला होती या आणि ह्यालाच होईना झाली. आता गॅस बी किती वाढला आणि आता दुधाला दर आहे का? तुमची गुरं आहेत का? होय. ह्याला काय माहिती का अशा म्हणतात ना? ह्याला काय म्हणतात? हे असं काढून टाकतात त्याला. आळाशा म्हणते. कळाशा आळाशा म्हणतात नाही का? तुमची मिस्टर पण होते ना मगाशी मालक? होय. अगं बाई, वारं सुटल्या बघा ना किती छान वाटते. आणि तो गहू कुणाचा आहे पलीकडचा? जाऊबाईंचा. वय तुम्ही नाही गहू करत का? नाही केलं पण आता ते 2-5 पोते झाले अजून खाते. होय. गुरांना लागते ना. हा, ते बाटूक हे असतं. हुरडा केलता का नाही ह्या वर्षी? मग होय ना. हुरड्याची कणसं नाही एवढी ही आली. कामाला बुदबुद पडतोय तर काय काटून घेतली का? हे करताय तुम्ही? काटताय का? नाही, उद्या सर्व काटायचं. होय. चला, मावशीने छान माहिती दिली. आता युट्यूबला टाकते तुमचा व्हिडिओ बरं का? हा, त्याला का शेतकरी आपण काय बामणच आहे का आपण? हा, चालते. धन्यवाद.